सरकारला बळ दिलं तर योजनेचा हप्ता 2000हून 3000 करणार. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. बहिणींच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी, शिंदेंची विरोधकांना तंबी. लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. योजना बंद करण्यासाठी विरोधकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न, फडणवीसांचा आरोप. पुढच्या 5 वर्षात 90,000 रुपये देणार. अजित पवारांचं आश्वासन. दिलेली ओवाळणी कोणीही काढून घेऊ शकत नाही, अजितदादांची ग्वाही. अजितदादांनी मागितलं असतं तर मी पक्षासहित सगळं दिलं असतं. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मी मेरिटवर तिकीट मागितलं, ही माझी चूक झाली का, सुळेंचा सवाल. आमदार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. कपिल पाटील मवियावर नाराज असल्याच्या चर्चांना ठाण. राज ठाकरेंच्या आरक्षणाच्या विधानाशी सहमत नाही. राज ठाकरेंच्या विधानावर रामदास आठवलेंचा आक्षेप. नाशिक दंगली प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल. आतापर्यंत 15 जणांना अटक. इतर आरोपींचा शोध सुरू. रामगिरी महाराजांच्या नाशिकमधल्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा वाढली. पुणे मेट्रोच्या एक्सटेन्शनसाठी केंद्राकडून 295 कोटी रुपये मंजूर. तर ठाण्यातल्या मेट्रोसाठी 12,000 कोटींची तरतूद. मोदी कॅबिनेटचे 2 मोठे निर्णय. कुस्तीपटू विनेश फोगाट भारतात दाखल. दिल्ली विमानतळावर विनेशचं जंगी स्वागत. स्वागतावेळी विनेश फोगाटला अश्रू अनावर.